नमस्कार, होमस्टाईल कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी बनवणार आहे मटकी पुलाव। त्यासाठी मी इथे मटकी घेतली आहे, मोड आलेली। एकदम साध्या पद्धतीचा बनवणार आहे मी, पटकन होईल असा। मटकी घेतली आहे, तांदूळ घेतले धुवून, कांदा घेतला उभा कापून, टोमॅटो, कढीपत्ता आणि शेंगदाणे, थोडासा गरम मसाला घेतला आहे, दालचिनी, लवंग आणि मिरी, आणि हे आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करणार आहे। सगळ्यात आधी मी आलं लसूण पेस्ट करून घेते। मग आपण सुरुवात करू। आलं लसूण पेस्ट मी बनवून घेतले। सगळ्यात आधी तेल घालते, त्यानंतर गरम मसाला घालायचा, कांदा टाकते, पातळ मी चिरून घेतले कांदा। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेतले। कांदा चांगला लाल झालाय आपला, त्यामध्ये घालायचे कढीपत्ता, चांगलं परतून घ्यायचे, शेंगदाणे पण चांगले लाल होईपर्यंत परतून घेऊ। आता घालते आलं लसूण पेस्ट, पण कांदा चांगला परतून झाला। आता त्यामध्ये मी घालते घरगुती लाल मसाले, हळद आणि मीठ, थोडेसे पाणी घालते। आता घालते टोमॅटो, धुवून घेतली मटकी घालते, आता त्यानंतर तांदूळ घालते धुतलेले, सगळं मिक्स करून घेतलं। आता मी पाणी घालणार आहे, आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं, आणि वरून पुलाव मसाला 1 चमचा टाकते, आणि वरून 1 चमचा साजूक तूप। आता मी झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्यांमध्ये बंद करू आपण। बघूयात आपला पुलाव झालाय का। छान झालाय आपला मटकी पुलाव। असं गरम गरम तुम्ही पापड, लोणचं याच्यासोबत खाऊ शकता, आणि झटपट बनणारा असा मटकी पुलाव। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।